हॅलो फ्रेंड, मी तृप्तीज आणि तृप्तीज रंगोली चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण संक्रांतीला होत असणाऱ्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी छान अशा छोट्या आणि नाजूक दोन सजावटी तयार करणार आहेत। बऱ्याचदा घाई गडबडीमध्ये रांगोळी काढायला वेळ मिळत नाही, तर तुम्ही घरामध्ये किंवा साईडला अशी छान अशी नाजूक डिझाईन नक्कीच तयार करू शकतात। तुमच्याकडे जे साहित्य असेल त्यापासून हळदी कुंकवासाठी नाजूक अशी सजावट तुम्ही तयार करू शकतात। हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर यूट्यूबला तृप्तीज रंगोली चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा। येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। बऱ्याच जणांना बारीक, नाजूक आणि नक्षीदार रांगोळी बोटांनी काढायला जमत नाही। त्यासाठी मी रांगोळीच्या व्हिडिओमध्ये भरपूर अशा साध्या, सोप्या आणि झटपट रांगोळी काढता येण्यासाठी टिप्स दाखवलेल्या आहे। बघा, अशा प्रकारे झटपट अगदी साध्या सोप्या पद्धतीने हळदी कुंकवाच्या सजावटीसाठी एक पहिली डिझाईन तयार केलेली आहे। हळदी कुंकवासाठी तयार केलेली कोणत्या प्रकारची सजावट तुम्हाला आवडलेली आहे त्याची कमेंट्स नक्की करा। बघा, आपल्याकडे ताम्हण असतं, तर ताम्हणामध्ये सुद्धा तांदळाचा वापर करून आपण सजावट करू शकतो। ताम्हणाऐवजी तुमच्याकडे एखादं छान असं नक्षीदार ताट किंवा प्लेट्स असेल तर ती सुद्धा तुम्ही वापरू शकतात। चला तर मग अशा प्रकारे झटपट अशा साध्या सोप्या दोन डिझाईन तुम्हाला मी तयार करून दाखवलेल्या आहे। तुम्हाला डिझाईन आवडल्या असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूबला तृप्तीज रंगोली चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये।